ज्ञानेश्वर चरित्र 13व्या शतकानंतर महाराष्ट्रात झालेल्या सर्वच संतश्रेष्ठींनी महाराष्ट्र संस्कृतीची पायाभरणी करणाऱ्या महामानवाचा महावैष्णवाचा गौरव माऊली या यथार्थ शब्दात केलेला आहे. त्या ज्ञानदेवाचे चरित्र पाहण्यापूर्वी तत्कालीन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय जीवनाचे धावते दर्शन घेणे आवश्यक आहे, कारण त्या पार्श्वभूमीवरच त्यांच्या कार्याचे यथार्थ दर्शन घडविण्यासारखे आहे. त्यावेळेसची राजकीय परिस्थिती ज्ञानेश्वर काळात आणि ज्ञानेश्वरपूर्व काळात महाराष्ट्रात देवगिरीच्या यादव राजांची राजवट होती. अर्थात या काळात आजच्या पेक्षा महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमारेषा निश्चित नव्हत्या. देवगिरीच्या यादव राजांची वंशावळ पुढील प्रमाणे सांगता येईल. भिल्लम शके 1109 ते 1113, जैतुगी तथा जैत्रपाळ शके 1113 ते 1132, सिंगन शके 1132 ते 1169, जैतुगी तथा जैत्रपाळ यांचा अल्पकाळ होता. पुढे कृष्णदेव शके 1159 ते 1182, त्यांचा भाऊ महादेव शके 1182 ते 1192, रामचंद्र कृष्णदेव यांचे पुत्र शके 1193 ते 1231, शंकरदेव शके 1231 ते 1234, खरपाल शंकरदेवाचा मेहुणा शके 1231 ते 1234. यादव घराण्याचा पहिला राजा भिल्लम याने देवगिरीच्या आपल्या राज्यास साम्राज्याचे स्वरूप प्राप्त करून दिले. भिल्लम राजाच्या पूर्वी यादव घराण्याचे 18 राजे होऊन गेले, तथापि सार्वभौम राजे नव्हते. दृढप्रहार हा देवगिरीकर राजांचा पहिला पुरुष मानला जातो. त्याचा मुलगा सेसेनचंद्र याने नाशिकापासून देवगिरीपर्यंत केलेल्या राज्यविस्तारास सेशनदेश असे म्हणत यालाच पुढे खानदेश असे म्हटले जाऊ लागले. भिल्लमाने चालुक्य वंशातल्या सोमेश्वर या सार्वभौम राजाला जिंकून त्याच्या राज्यास ते राज्य जोडून त्यास साम्राज्याचे स्वरूप प्राप्त करून दिले. त्याप्रमाणे श्रीवर्धन, मंगलवेष्टक, कल्याणीच येथील चालुक्य, होयसळ येथील नरसिंह यादव इत्यादी राजे जिंकून त्याने राज्यविस्तार केला. त्याने शके एकूण 1109ला देवगिरी ही आपली राजधानी केली. याचवेळी यादवांची दुसरी शाखा होयसळ राजांची, ती म्हैसूरकडे राज्य करीत होती. भिल्लमानंतर जैत्रपाळ राजावर आला. त्याने अनेक राजांना आपले मांडलिक करून घेतले. स्वतः तो प्रतिवल्लभ प्रताप चक्रवर्ती असे म्हणून घेत असे. मराठीत आद्यकवी मुकुंदराज हे त्यांचे गुरुस्थानी होते. त्यांनीच तेलंगणच्या राजाचा पराभव केला. त्याचा पराक्रमी मुलगा सिंगम याने आपल्या 37 वर्षाच्या कारकिर्दीत यादवांचे राज्य भरभराटीस नेले. छत्तीसगड, मावळा इत्यादी प्रांत जिंकून त्याने आपल्या राज्यास जोडले. गुर्जर देशाच्या चालुक्य वंशातील राजाचा पाडाव केला. कोल्हापूर प्रांतही आपल्या राज्यास जोडून घेतला. त्याचा पराक्रम आणि दरारा एवढा होता की अंग, बंग, पांचाल, सिंध, मावळा, कर्नाटक, मगध इत्यादी देशाचे थोर थोर राजे त्याला मानित असत. निरनिराळ्या प्रांतावर त्यांचे महाप्रधान, मंडलेश्वर, दंडनायक अशा खुड्यांचे प्रतिनिधी नेमले होते. खोलेश्वर आणि बाचीन, कोल्हापूर कराड देशचा हे त्याचे सेनापती. उत्तरेकडचे व दक्षिणेकडचे फार शूर होते. बिचनाने कोल्हापूरवरून पश्चिमेकडे चालुक्य, गोव्याचे कदंब व मद्रासचे पांड्य यांना आपले अंकित केले होते. प्रौढ प्रताप चक्रवर्ती, यादव चक्रवर्ती इत्यादी बिरुदे त्यांनी मिळवली. सिंगन नंतर त्याचा मुलगा जैतुगी राज्यावर आला, पण तो अल्पजीवी ठरला. पुढे त्याचे पुत्र कृष्ण आणि महादेव राज्यकारभार पाहू लागले. कृष्णदेवाने गुजरातच्या पोसलदेवचा पराभव केला. सारा कोकण प्रांत यादवांच्या अधिपत्याखाली आणला. हेमाद्री व पोपदेव हे महापंडित त्यांच्याच काळात उदयास आले होते. यादवांच्या राज्यात सांस्कृतिकदृष्ट्या संपन्नता त्यांच्याच कारकिर्दीत झाली. उपासना, कर्मकांड, भक्तिमार्ग यांचा उदय होऊन वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन होऊ लागले. कृष्णदेवानंतर महादेव हा राज्यावर आला. त्याचा मुख्यमंत्री
हैदराद्री हा होता. त्याला श्रीकरणाधिप असे म्हणत. महादेवानंतर कृष्णदेवाचा पुत्र रामदेवराव गादीवर आला. त्याच्या कारकिर्दीत सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्रात क्रांतिपर्व सुरू झाले. ज्ञानदेव नामदेव यांच्याच काळात महाराष्ट्र संस्कृतीची पायाभरणी केली. भागवत धर्माचा उदय झाला. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी या राजांचा गौरव करताना म्हटले आहे, एथ यदुवंशविलास जो सकळ कला निवास, न्यायातीत पोषी क्षितीश श्रीरामचंद्र व विक्रमांक 1805. यांच्या कारकिर्दीत सांस्कृतिक धार्मिकदृष्ट्या महाराष्ट्राची भरभराट झाली हे खरे, परंतु नर्मदेच्या उत्तरेस मुसलमानाचे राज्य प्रस्थापित झाले असून त्यांचा आपल्या साम्राज्याला धोका आहे हे दूरदर्शित्व त्यांना दाखविता आले नाही. परिणामतः अल्लादीन देवगिरीवर चालून आला. त्याला अपरंपरागत संपत्ती देऊन परतवले. पण पुढे अल्लादीन खिलजीने मलिक काफूरला स्वारी करण्यास पाठवून त्याच्याकरवी रामदेवरायाच्या राज्याचा पाडाव करून महाराष्ट्राच्या वैभवाचा अस्त घडून आणला. पुढे त्याच्याच पश्चात त्याचा मुलगा शंकरदेव व त्याच्यानंतर रामदेवचा जावई खरपाळदेव याचाही दिल्लीच्या राजाने वध करून महाराष्ट्रातील यादवाची राजवट संपुष्टात आणली. महाराष्ट्रात यादववंशीय देवगिरीच्या राजवटीच्या वैभवाचे पर्व शके 1240ला हस्तगत झाले. सांस्कृतिक देवगिरीच्या यादवांच्या राजवटीत राज्यविस्ताराबरोबर राज्यांचे सांस्कृतिक जीवनही उत्तरोत्तर समृद्ध बनत गेले. निरनिराळ्या कळा, विद्या, शास्त्रे, शास्त्रीय ग्रंथ, अध्यात्मविद्या इत्यादींचा उदय होऊन त्यांची भरभराट होऊ लागली. भास्कराचार्यासारख्या ज्योतिषाचार्य, गणित पंडित याच काळात उदयास आले. त्यांचा मुलगा लक्ष्मीधर हा जैत्रपालाचा आश्रित होता. लक्ष्मीधराचा पुत्र चांगदेव हा सिंघन राजाचा ज्योतिषी होता. चांगदेव तथा चांगदेव याने 40 गावापासून 10 मैल असलेल्या पाटण या गावी एक मठ स्थापन करून भास्कराचार्य व त्यांच्या वंशातील इतर ग्रंथकारांच्या ग्रंथाध्ययनाची सोय उपलब्ध करून केली होती. भास्कराच्या वंशातील या गणितीय आचार्यास यादवाचा आश्रय होता. एकूण यादवाच्या राजवटीत ज्योतिष विद्येची समृद्ध परंपराच निर्माण झाली होती. सिंघनाच्या कारकिर्दीत शारंगधर याने संगीत रत्नाकर नावाचा ग्रंथ लिहिला होता. यावरून संगीत विद्येचीही जोपासना त्या काळात होत होती. या प्रख्यात विद्वान पंडिताने धर्मशास्त्रावर आधारित अनेक ग्रंथ लिहिले. त्यात व्रत, वैकल्य, दान, तीर्थयात्रा इत्यादीचे सविस्तर वर्णन करणारा चतुर्चिंतामणी हा ग्रंथ सर्वश्रुत आहे. देवतापूजन, श्राद्धविधी, मुहूर्त इत्यादी विषयांची चर्चा या ग्रंथात सविस्तर केली आहे. आयुर्वेद रसायन हाही ग्रंथ त्यांच्याच नावावर मोडतो. बोपदेव हाही एक महापंडित त्यांचा समकालीन होता. बोपदेवाकडूनही त्याने ग्रंथरचना करून घेतली. राजप्रशस्ती नामक यादव राजाचा गौरव करणारा ग्रंथ त्याचाच. बोपदेव हा प्रख्यात वैद्य होताच, परंतु व्याकरणकार आणि ज्योतिषीही होता. त्याने वैद्यक, तिथी, व्याकरण आणि साहित्यशास्त्र यावर मिळून 26 ग्रंथ लिहिले. हरिलीला, मुक्तफळ, परमहंस प्रिय हे भागवतावर आधारित असे 3 ग्रंथही लिहिले आहेत. तात्पर्य यादवाच्या राजवटीत वैद्यकशास्त्र, संगीतशास्त्र, धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र, वैद्यशास्त्र इत्यादी विषयावर ग्रंथरचना होत होती व त्या शास्त्राच्या परंपराही निर्माण होत होत्या. विद्वानांना राजदरबारी मानाचे स्थान असे. धर्म, पंथ आणि संप्रदाय. यादव राजवटीतील महाराष्ट्र संस्कृतीचे तिसरे अंग म्हणजे धर्म, पंथ आणि संप्रदाय. यादवपूर्व सातवाहन काळात बौद्ध धर्म महाराष्ट्रात चांगलाच विस्तारलेला होता. वाकाटक काळात त्याचा पराभव होताच, परंतु राजांनी वैदिक धर्माला राजाश्रय दिलेला होता. राष्ट्रकूट काळात महाराष्ट्रात जैन धर्माचा उत्कृष्ट झालेला होता. यादव काळात अनेक धर्मपंथांच्या प्रसाराला वाव मिळून महाराष्ट्रातल्या धार्मिक जीवनानं मोठं स्थित्यांतर घडून आले होते. जैन, नाथ, लिंगायत तथा वीरशैव, महानुभव, सुफी आणि वारकरी या संप्रदायांनी आपापल्या संप्रदायाचा चांगला विस्तार, प्रचार आणि प्रसार केला होता. श्री विठ्ठल, तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, खंडोबा इत्यादी दैवते कुलदैवते म्हणून उपासली जात होती. पारंपरिक वैदिक धर्माची मुळे महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनात खोलवर रुजलेली होती.
स्वाभाविकपणे इथे वैदिक परंपरा सांगणारे पंथ आणि संप्रदाय मूळ धरून शकले. तथापि वैदिक परंपरा डावलणारे महानुभव आणि लिंगायत हे संप्रदायही काही प्रमाणात महाराष्ट्रीयांच्या धार्मिक जीवनावर प्रभाव गाजवू लागले होते. नाथपंथाला कृष्णभक्तीची जोड देऊन महाराष्ट्रात त्याचा एक प्रवाह गहिनीनाथांनी आणून सोडला, तर विदर्भात मुकुंदराजाचा एकनाथपंथीय प्रभाव मूळ धरून बसला. गहिनीनाथांची नाथ संप्रदायाअंतर्गत कृष्णभक्तीची परंपरा निवृत्तीनाथांच्याद्वारे ज्ञानदेवांनी विठ्ठल भक्तीच्या रूपाने वारकरी संप्रदायात विलीन करून त्या संप्रदायास वैदिक परंपरेचे भक्कम अधिष्ठान दिले. त्यांनी गीतेवर ज्ञानेश्वरी हा भाष्यग्रंथ लिहून या वारकरी संप्रदायास आद्य शंकराचार्य प्रणीत अद्वैत तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान दिले असले तरी ते मूलतः नाथ सांप्रदायिक असल्यामुळे त्यांना प्राप्त झालेले अद्वैतानंद वैभव चिल्लायसवादाच्या रूपाने या संप्रदायाशी समन्वय करून टाकले. त्यांनी बद्धमूल केलेल्या या नवीन वारकरी संप्रदायामुळे महानुभावासारख्या वेदविरोधी द्वैत संप्रदायाचा चांगलाच पायबंद बसला. नाथ संप्रदायाशी अनेक संप्रदायांनी आपले अनुबंध कायम ठेवले असले किंवा नाथ संप्रदायाकडून महानुभाव किंवा वारकरी संप्रदायाची बरेचसे ऋण घेतले असले तरी नाथ संप्रदाय स्वतंत्रपणे विस्तारू शकला नाही. तो महानुभाव वारकरी या संप्रदायातच विलीन झाला. ज्या काळातील ब्राह्मण श्रौत्र व स्मार्त कर्माचा आदर करीत होते, तर जैन श्रवण व नाथयोगी संन्यास मार्ग अनुसरत होते. खेडोपाड्यात राहणारे अज्ञानी सामान्य लोक शूद्र आणि तामसी दैवतांची उपासना करीत होते. वैदिक धर्माचे या काळात पुनरुज्जीवन झाले होते. एक तर नवीन संप्रदाय वैदिक परंपरा सांगण्यात अभिमान मानित होते, तर दुसरे म्हणजे शैव, शाक्त, वैष्णव, गाणपत्य हे उपासना पंथ वैदिक परंपरेला सांभाळून आपापल्या उपास्य दैवतांचे अद्वैत तत्त्वज्ञानाच्या अधिष्ठानावर उपासना करीत होते. मोक्षप्राप्ती हा त्यांचा प्रमुख उद्देश होता. वैदिक परंपरेला पुन्हा तारुण्य प्राप्त करून देण्यासाठी यादवराजे शास्त्रीय पंडितांना संस्कृत भाषेत शास्त्र ग्रंथ निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देत होते. हेमाद्रीसारख्या पंडितांच्या चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथाच्या प्रभावामुळे उच्च वर्गात व्रतवैकल्य, जप, जाप्य इत्यादी कर्मकांडाचे स्तोम माजले होते, तर सर्वसामान्य अज्ञ लोक जैन, महानुभाव, लिंगायत या धर्मपंथाकडे आकृष्टले जात होते. वैदिक परंपरेत वर्णाश्रम धर्माचे काटेकोरपणे पालन महत्त्वाचे मानले जात होते, तर जैन महानुभाववादी परंपरातून सर्वसामान्य समाजात समतेचा दिलासा मिळत होता. तथापि एकूण यादवकालीन धर्मात परिस्थितीचे विदारक चित्र ज्ञानदेवाने प्रसंग परत्वे रेखाटले आहे. हे ध्यानात घेण्यासारखे आहे. वैदिक पंडित यज्ञयाज्ञिकादी विधींचे शास्त्रोक्त अवडंबर माजवीत होते. स्वर्गातील सुखोपभोगाची प्राप्ती व्हावी यात त्यामागचा उद्देश होता. ब्राह्मण वर्ग कर्मठ होता तरी भोगासक्ती त्यांच्या वृत्तीतून सुटली नव्हती. लौकिक विद्यात शास्त्रात ते पारंगत असले तरी खऱ्या आध्यात्मिक नावाची त्यांना ओळखही नव्हती. मग ते सर्वसामान्य लोकांना उच्च आध्यात्मिक विचार आणि उच्च नैतिक मूल्य कोठून शिकवणार? उच्च वर्गाचा ज्ञानार्जनाचा वारसा परंपरेने प्राप्त झालेला लोकच आपल्याला तत्त्वज्ञानाशी, उच्च विचारांशी, आचारांशी विसंगत आचरण करून लागले होते. मग वैश्य, शूद्र, अतिशूद्र या वर्णीयांची मार्गदर्शनासाठी कोणाकडे पाहावायचे? केवळ भीतीच्या पोटी धर्मभोळेपणाला अनुसरून तामसिक शूद्र देवतांच्या उपासनेत गुंतली होती. समाजधारणेला आवश्यक असलेली नीतिमूल्यांची जोपासना करण्याची कुवत पिढी पंडितात राहिली नव्हती. ही धार्मिक जीवनातील आणि त्यामुळेच झालेल्या सामाजिक जीवनातील दुरावस्था पाहून निवृत्तीनाथांचे मन द्रवले आणि म्हणूनच समाजविषयाची अपार करुणेतून त्याची कळी गेली तया जीवा. सर्व प्रकारे धावा करी या वेगी अशी ज्ञानदेवांना आज्ञा करून गीताभाष्याचा रूपाने माही पार्थव्यापश्रित्य येपीय स्युपापयो नह्या सियो वैश्यस्तथा शूद्रस्तेपी यांती परागतीम हा संदेश समाजातील सर्व थरांपर्यंत पोहोचण्यास सांगितले.